मंडळी विरुद्ध येऊ It शकत is नाही. Satan's plan and deception आणि सैतानाचीच योजना आणि त्याचीच ती that फसवणूक keeps आहे church divided. की तो मंडळींना विभाजित असा ठेवतो. When it is divided, आणि जेव्हा मंडळी He can तुटलेली असते, attack. तुटलेले असताना लोक मग तो हमला करतो. actually the Bible says there is unity in the spirit. खरं बायबल सांगते की आत्म्यामध्ये एकता आहे. You just maintain the unity, the Bible says. आणि बायबल सांगते ती आत्म्याची एकता सांभाळून There's ठेवा. already unity in the spirit because one life is flowing in every spirit, that is the life of Christ. आमेन. आपल्या आत्म्यामध्ये अगोदरच एकता झालेली, कारण एकच जीवन त्या आत्म्याद्वारे वाहतं आपल्यामध्ये. Praise the Lord. हालेलुया. Oh, just 5 minutes, I'll finish it off. Okay. Oh God. And when Spirit of God keeps on speaking, there's so much to speak, but there's so much little time. आणि जेव्हा देवाचा आत्मा बोलत राहतो तर इतकं बोलायचं असतं, पण वेळ तेवढा नसतो. I'll just close with something very important. आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सांगून मी बंद Now, करेन. you will be happy. तुम्ही आनंदी होणार. आमेन. Holy Spirit gave me these instructions. पवित्र आत्म्याने मला हे काही सूचना दिली. All those are married. ज्या सगळ्यांचं लग्न झालेलं आहे, When you as a husband तुम्ही पती म्हणून look at your wife, तुमच्या पत्नीकडे पाहता, you must know तुम्हाला माहित असेल that you're looking at one of our father's favorite daughter. की तुम्ही आपल्या पित्याच्या एक आवडत्या कन्येकडे बघत आहात. Hello. ऐकलं का? Amen. It's our father's good pleasure to give to you his favorite daughter to you. Amen. हे आपल्या पित्याचं आनंददायी हृदयाची गोष्ट आहे की तो त्यांनी तुम्हाला त्याची आवडती मुलगी दिलेली. When you look at her, जेव्हा तुम्ही आपल्या पत्नीकडे पाहता, oh, I'm so happy मला इतका आनंद वाटतो because you're our father's favorite daughter. की तू आपल्या पित्याची आवडती कन्या आहेस. The wife also should say the same. मग पत्नीने देखील पतीला बघून असं म्हणावं when she looks at him, की जेव्हा ती नवऱ्याकडे पाहते, he's our father's favorite आणि son. हा आपल्या पित्याचा आवडता आहे. God gave me. देवाने मला तो दिला. Praise the Lord. हालेलुया. That's what Holy Spirit told me to tell you. आणि हेच पवित्र आत्म्याने मला तुम्हाला सांगायला सांगितलं. Remember, लक्षात ठेवा, the one who is with you जो तुमच्या बरोबर आहे is our father's favorite तो आपला पित्याचा आवडता आहे, son and daughter. पुत्र आणि कन्या. Don't ill-treat. Don't ill-treat our father's favorite. आणि आपल्या पित्याच्या आवडत्या जनांना तुम्ही Don't अपमान करू नका. hurt our father's favorite. आपल्या पित्याच्या आवडत्यांना तुम्ही दुखवू नका. They are our father's heart. ते आपल्या पित्याचं हृदय आहे. Praise the Lord. Amen. Look at one of them and say, oh my, उलट you are एकमेकांकडे our father's favorite. बघून असं म्हणा, याहो तो आमचं आपल्या पित्याचा आवडता आहेस. Oh, your marriage will be different. तुमचा विवाह अतिशय वेगळा मग होईल. So blessed your marriage will be. तुमचं संसार, तुमचं लग्न इतकं आशीर्वादित होईल. You know, before you get married, हे बघा, लग्न करण्याआधी one thing you must make a decision एक निर्णय तुम्ही खरंच that you घ्या. will pray daily. आणि दररोज आम्ही As प्रार्थना करू. husband and wife, पती पत्नी म्हणून 23 years we are praying daily as husband and wife. आणि पती पत्नी म्हणून 23 वर्ष पास्टर आणि Till त्यांची today. पत्नी आजपर्यंत प्रार्थना करतात. As husband and wife, I'm saying पती पत्नी म्हणून दोघे daily. दररोज. Our personal prayer is different. त्यांची वैयक्तिक प्रार्थना तर वेगळी आहे, Ministry prayer is different. सेवेची प्रार्थना वेगळी आहे. Praise the Lord. हालेलुया. I told my wife आणि पास्टरने त्यांच्या पत्नीला from सांगितलं the first day, की पहिल्या दिवसापासूनच one thing we will never miss. एक गोष्ट आपण चुकवणार We नाही. will pray as husband and wife. पती पत्नी म्हणून आपण दोघे प्रार्थना Many करू. ministers pray during only for the meeting. आणि बरेच सेवक प्रार्थना करतात फक्त सभेच्या वेळेस. If you want your family love to grow and to be together, you know, a family that prays together stays together. तुम्हाला माहिती आहे, अशी म्हण आहे की जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते कुटुंब एकत्र राहते सुद्धा. You know, as both the favorites of our father, the son who is favorite, the daughter who is favorite, and become husband and wife, both are favorites. आणि दोघे पती पत्नी, एक जो पुत्र आणि एक जो कन्या आहे, दोघे मिळून प्रभूचे प्रियजन होतात. And you're becoming spirit mates, which I आणि- will not tell you the mystery now. तुम्ही आत्मिक जोडपे होता. हे मोठं रहस्य आहे जे मी आता तुम्हाला सांगू I'm शकणार not नाही, telling because you don't know about that. कारण त्याच्याविषयी तुम्हाला माहित नाही. All those who are not married, ज्यांचं लग्न झालेलं नाही, बोले हमारे को क्या पास्टर, तुम उनके बारे में अच्छा अच्छा बोलता है. You are either a favorite son or a favorite daughter of our father. तुम्ही पण ज्यांचं लग्न झालेलं नाही, तुम्ही आपल्या पित्याचे आवडते पुत्र किंवा आवडती कन्या Praise आहात. the Lord. हालेलुया. Don't think only the pastors are God's favorite. असा विचार करू नका की No, फक्त no, पालक no. लोकच देवाचे लाडके आहेत. I would love to tell that. मला आवडेल असं बोलायला. मग मालूम है क्या, मैं पास्टर, कौन पास्टर,
मैं ही गॉड का फेवरेट हूं। ऐसा क्या पास्टर, कार किधर है तुम्हारी? ये कार है क्या? अच्छा, worship God, आराधना भक्ती करा देवाची, don't worship any man, कोणा मनुष्याची आराधना करू नका, don't give glory to any man. कोणा माणसाला गौरव देऊ नका. God does not give glory to any man. देव कोणा मनुष्याला गौरव देत नाही. We are all creation, आपण सर्व निर्मिती we are आहोत, all one. आपण सर्व एक आहोत. I'm a pastor, मी पाळक आहे, I'm not very great. मी काय That's मोठा my माणूस नाही. function, आणि हे माझं काम आहे, that's my function. आणि हे माझं कार्य आहे. When a leader works, that's his function. एखादा पुढारी जो काम करतो ते त्याचं कार्य आहे. But if you become proud of your position, पण तुमच्या पदाचं जर तुम्ही अभिमानी झाला, that's very different. मग ते फार वेगळं असतं. You know, this is our function. जर हेच आपलं काम आहे, So I don't have little temptation also of the stage. Not आणि even मला little. स्टेजचा थोडासाही मोह येत नाही, Because this is a function. कारण हे माझं कार्य आहे. Praise the Lord. Hallelujah. Your function is to sit here. तुमचं कार्य आहे इथे बसण्याचं. Some people's function is to stand there. काय लोकांचं कार्य आहे की तिथे उभं Like राहण्याचं, escort. That person's function is to take out video. आणि त्या माणसाचं कार्य आहे की तो व्हिडिओ That's a रेकॉर्डिंग करतो. function. त्यांचं कार्य There ते is no आहे. pride त्याच्यात there. तिथे कोणता You घमंड know, नाही. angels have different rankings. बघा, देवदूतांमध्ये वेगवेगळे संख्या आहे. Holy Spirit made me to understand one of the angels is 60 feet tall. त्यांची श्रेणी वेगळी आहे. देवाच्या आत्म्यामध्ये सांगितलं की एक देवदूत तर 60 फूट असा उंच आहे. But they have no pride. पण त्यांच्या आपसात कोणता गर्व नाही. Even the bigger rankers serve the younger rankers. आणि मोठ्या श्रेणीचे जे देवदूत आहेत ते खालच्या श्रेणीच्या देवदूतांची सेवा Because करतात, that's a function. कारण त्यांचं कार्य तसं They आहे. want to be faithful to our Father. कारण त्यांना विश्वासू राहायचे आपल्या देव बापा बरोबर. Praise the Lord. Hallelujah. They look to our Father. ते बघतात आपल्या देव बापाकडे, They're not bothered about rankings. आणि त्यांना त्यांच्या श्रेणींची काळजी नाही. Oh, okay, we'll close within 2 minutes now. 2 मिनिटात संपूया. So Vineyard Workers Church is God's beloved. आणि विनियर वर्कर्स चर्च हे प्रभूचे प्रियजन Jesus आहेत. Lord Church is God's beloved. जीसस लॉर्ड चर्च पण प्रभूचे प्रियजन आहेत. As a father loves the church, the father loves that church. जसं आपला पिता मंडळीवर प्रेम करतो, प्रभू सर्वांवर प्रेम करतो. See that you don't hurt बघा, one एकमेकांना another. दुखवत नाही, Don't try to break any church. आणि कोणत्या मंडळीला तोडायचा प्रयत्न करू नका. That is not God's way. ते देवाची इच्छा नाही. This is the truth I'm telling you. हे खरं मी तुम्हाला सांगत आहे. Respect every ministry. प्रत्येक सेवेचा मान करा. Come here regularly. इथे चर्चला नियमित या, Be faithful to Pastor Peter and आणि Jason. पास्टर पीटर आणि त्यांच्या मंडळीत विश्वासू राहा. Praise the Lord. हालेलुया. They are wonderful. They are blessed people. आणि ते आशीर्वादित लोक आहेत. Be faithful here. विश्वासू राहा इथे. Praise the Lord. हालेलुया. Help him. Support him. पास्टरांना मदत करा, त्यांना सहकार्य करा, Don't break the church. आणि मंडळी तोडू And नका, don't break other churches too. आणि इतर मंडळांना देखील तोडू नका. Don't think it's my church. मैं बाहर जाके ना उनको ट्रैक्स बांटता हूँ. ये लो, ये देखो, हमारे इधर आओ. No, असं करू नका. no. नाही, Don't work unrighteously. अनीतिमत्वतेने काम करू नका. Don't work unrighteously. अनीतिमत्वतेने काम करू You नका. are accepted by God. देवाने तुमचा स्वीकार केलेला आहे. Whether you have 20 members or 100 members. आणि तुमच्या चर्चमध्ये 20 सदस्य असावे किंवा 100 असू द्या. Praise the Lord. Hallelujah. It's not work based that आणि- you're accepted. आणि हे कामावर अवलंबून नाही की त्याच्यामुळे तुमचा स्वीकार झाला. No. नाही, It is because of Jesus you are आणि accepted. येशू ख्रिस्तामुळे तुमचा स्वीकार झालेला आहे. Keep this in your heart. हे तुमच्या हृदयात Otherwise, ठेवा. you will have a big number in your page, but you will not be pleasing to God. नाही तर मग तुमच्या कागदावर मोठा आकडा असेल, पण तुम्ही देवाला संतुष्ट करत Because नसणार. many work unrighteously कारण बरेच लोक अनितीने काम करतात. to be accepted by their leader. हे त्यांच्या पुढाऱ्याने By their त्यांना स्वीकारावं, pastor. त्यांच्या पालकाने स्वीकारावं. Why? You का are असं? already accepted by God. देवाने तर तुम्हाला अगोदरच स्वीकारलेलं You आहे. don't have to show it by a report. आणि तुमच्या रिपोर्टने तुम्हाला दाखवायचं नाहीये. Saints are doing unrighteous things. आणि संत अनितिमानाचे काम करताय. You will be the loser. तुम्ही हरलेले असणार. You will be the loser. ऐका, हरलेले तुम्ही असणार. Don't say, नहीं मेरा चर्च बढ़ रहा है ना, wrong ways में कर. You are the loser. हा, तुम्ही हरलेले माणूस असणार. You want to be the loser? तुम्हाला हरलेला व्हायचंय का?
Praise the Lord. हालेलुया. Every saint is God's beloved. प्रत्येक संत प्रभूचे प्रियजन आहे. Praise the Lord. Hallelujah. Lastly, शेवटी ऐका. you are God's special. आणि तुम्ही देवाचे Let's विशेष all stand आहात. up and say it. चला उभे राहून बोलूया. You know, David said that. दावीद स्वतःला असं He बोलला told his soul, come on, bless the Lord. आणि त्याच्या जीवाला तो म्हणाला, हे माझ्या जीवात चल, देवाला धन्यवाद Say, दे. I'm God's special. बोला, मी देवाचा विशेष जण आहे. I'm God's favorite. बोला, मी देवाचा आवडता आहे. I'm God's apple of his आणि eye. बोला, मी देवाच्या डोळ्याची भावली आहे. I'm God's delight. आणि मी देवाचा आनंद आहे. I'm in favor. आणि मी अनुग्रहात आहे. I'm blessed. मी आशीर्वादित आहे. Praise the Lord. Come on, Hallelujah. say it. You know, Bola. David said like that तुम्हाला माहिती आहे, दावीद असं when he स्वतःशी was बोलला put down. आणि जेव्हा त्याला खाली करण्यात आलं, He said, oh soul, come on, rise up. दावीद स्वतःशी म्हणाला की हे माझ्या जीवाचा लूट Be your own preacher. आणि स्वतःचे प्रचारक तुम्ही व्हा. Speak to yourself. स्वतःला प्रचार करा. Say, I'm blessed. स्वतःला बोला, मी Say, आशीर्वादित आहे. I'm blessed. बोला, मी आशीर्वादित आहे. I'm blessed. मी आशीर्वादित I'm आहे. in God's favor. मी देवाच्या अनुग्रहात I'm आहे. God's मी beloved. देवाचा प्रियजन I'm आहे. the apple of his आणि मी eye. देवाच्या डोळ्याची भावली Oh, आहे. he loves me. आणि देव माझ्यावर प्रेम करतो. He loves me. मी देव माझ्यावर प्रेम करतो. I'm so blessed. मी इतका आशीर्वादित आहे. Praise the Lord. हालेलुया. You are blessed. तुम्ही आशीर्वादित You आहात. are blessed. टाळ्यांचा अर्पण प्रभूच्या वचनाला देऊया. थँक्यू जीसस. I want to pray for you मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची because this is my last meeting. आणि माझी शेवटची सभा इथे. I love you. मी तुमच्यावर प्रेम करतो. We all love you. आम्ही सर्व तुमच्यावर प्रेम करतो. You're God's favorite. तुम्ही प्रभूचे आवडते आहात And as a beloved, I love you. आणि प्रभूचे प्रिय म्हणून मी तुमच्यावर प्रेम God's beloved. करतो. देवाचे प्रियजन So I cannot hurt you म्हणून मी तुम्हाला दुःख देऊ शकत नाही, because you are God's beloved. कारण तुम्ही देवाचे प्रिय आहात. Praise the Lord. हालेलुया. Whether we meet or not, आपण पुन्हा भेटू की नाही, but one day we are going to meet in heaven. पण एक दिवशी आपण स्वर्गात नक्की भेटणार. Praise the Lord. हालेलुया. We will meet in heaven. आपण स्वर्गात भेटणार. Amen. आमेन. Till that time, त्यावेळेपर्यंत be faithful to this church. आणि या मंडळीत विश्वासू राहा. Praise the Lord. हालेलुया. Keep on supporting our pastor, आपल्या पालकांना आधार देत राहा. Pastor Jayashri, पास्टर जयश्री and all the leaders here. आणि तर सर्व They're लीडर all wonderful. हे सर्व अद्भुत सुंदर लोक आहेत. Praise the Lord. हालेलुया. Okay, now I'll pray. पास्टर प्रार्थना करत आहेत You know, I love Pastor Peter आणि मी पास्टर प्रीतरवर प्रेम and करतो Jayashri. आणि पास्टर जयश्री. Though I'm elder to him, आणि जरी मी त्यांचा थोरला भाऊ आहे, though in the twins also there are elders and जुळ्यांमध्ये पण असतात ना होता है थोरले. ना, तो मैं थोड़ा बड़ा हूँ, म्हणून मी थोडासा मोठा आहे. मैं थोड़ा छोटा दिखता हूँ. But external things don't matter. Your बाहेरच्या गोष्टी spirit is growing from glory to glory. महत्वाचे नाही आहे. तुमचा आत्मा गौरवातून गौरवात चालला Whether you're black or fair, आणि तुम्ही काळे असाल Hello. किंवा गोरे असाल. तुम ब्यूटीफुल हो या नहीं हो, फिक्र मत करो. आमेन. बाल है नहीं, फिक्र मत करो. Don't worry. हालेलुया. Don't think अभी टकला है, heaven में भी टकला रहेगा. नहीं रहेगा तुम. That is Amen. just the body. आणि हे फक्त शरीर आहे. Your spirit is beautiful. तुमचा आत्मा अतिशय सुंदर आहे. Your spirit is handsome. ऐका, तुमचा आत्मा देखणा आहे. If you're lame, don't think you'll be lame in heaven. आणि जर तिथे तुम्ही पांगळे आहात तर स्वर्गात No. कसा असा विचार करू नका. No imperfections reach heaven. आणि कोणतेही अपूर्णता स्वर्गात जात नाही. Praise the Lord. Hallelujah. What a future. किती सुंदर भविष्य. Give glory to Jesus. येशूला गौरव द्या And मग. because of him. येशूमुळे, Oh, because of him. येशू ख्रिस्तामुळेच I am his beloved. मी त्याचं प्रियकर झालो. Oh, because of Jesus, you are God's beloved. आमेन. येशूमुळेच तुम्ही देवाचे प्रियजन No झाला. one can rob that designation. आणि ती पद कोणीच चोरू शकत People may नाही. call you useless. आणि लोक तुम्हाला निरुपयोगी म्हणतील. Don't listen to them. त्यांचं ऐकू नका. My God calls me beloved. हालेलुया. माझा देव मला प्रियजन म्हणतो. Oh, whose judgment is right? आणि कोणाचा न्याय बरोबर आहे. Let's pray. चला प्रार्थना करूया. You know, some people have to go by train. No? आणि काही लोकांना ट्रेनने जावं लागतं. I'll pray for you. मी तुमच्यासाठी Just प्रार्थना 2 minutes. करतो. 2 मिनिट. You know, if there's any unforgiveness, bitterness, hatred, just give it off. जर अक्षमा, राग किंवा कडूपणा असेल त्याला टाकून द्या. This will hinder your spiritual walk. ह्या गोष्टी तुमच्या आत्मिक चालण्यामध्ये अडथळा आणेल. If you have worked unrighteously till today, आणि आजपर्यंत जर तुम्ही अनितीने कार्य केलं असाल just to be accepted की फक्त तुमचा स्वीकार व्हावा म्हणून by the leaders, पुढाऱ्यांद्वारे, by others, इतरांद्वारे, repent of those sins. तर मग त्या पापांचा प्रायश्चित्त करा. Unforgiveness, bitterness, hatred अक्षमा, कडूपणा will bring ठेवा. influence of Satan in your life. आणि ह्या सगळ्या गोष्टी सैतानाचा प्रभाव तुमच्या जीवनात Because of which आणतील. there are many sicknesses that don't leave. आणि ज्यामुळे अनेक आजार असतात जे जात नाही. Let it go. त्यांना सोडून द्या. Let it go. त्याला जाऊ द्या.
Forgive everyone today. सगळ्यांना क्षमा करा तुम्ही. Maybe they have hurt you. कदाचित त्यांनी तुम्हाला दुखवलं असेल, Forgive them. पण त्यांना क्षमा It करा. is for your blessing. हे तुमच्या आशीर्वादासाठी आहे. Remember that. हे लक्षात ठेवा. It's for your blessing. हे तुमच्या आशीर्वादासाठी आहे. Forgive them freely. त्यांना मोकळ्यापणे क्षमा करा. God forgave you freely. देवाने तुम्हाला मोकळ्यापणे You क्षमा forgive केली. them freely. तुम्ही त्यांना मोकळ्यापणे क्षमा करा. Everyone of them, maybe your husband, your wife, your relatives, your in-laws, anyone. कुणी असेल, तुमचा पती पत्नी किंवा तुमचे I नातेवाईक. thank you, Father. धन्यवाद. I praise you, Father. तुझी स्तुती करतो बाबा. Father, I'm praying for your beloved हे बाबा मी तुझ्या प्रियजनासाठी sons प्रार्थना and करतो. daughters तुझे पुत्र व कन्या whom you have chosen ज्यांना तू निवडलेस before the foundation of the world. जगाच्या स्थापनेपूर्वी. You shed your blood for them. तुझं रक्त तू त्यांच्यासाठी You gave your सांडलंस life for them. आणि तू त्याचा प्राण दिलास And that is त्यांच्याकरिता. why they are so precious in thy sight. आणि म्हणून प्रभू ते तुझ्या नजरेत इतके मौल्यवान आहेत. Father, I pray right now. हे बाप्पा आताच मी प्रार्थना करतो. Anyone who is sick, इथे जर कुणी आजारी असेल anyone who has pain in his body, आणि ज्यांच्याही शरीरामध्ये वेदना आहे, I rebuke that sickness. मी त्या आजाराला धमकावतो. disease. त्या रोगांना Leave in Jesus' निघून name. जा येशूच्या नावात. Every power of the devil सैतानाचं प्रत्येक सामर्थ्य be broken over your life. त्यांच्या जीवनावर तुटले जा. In Jesus' प्रभू name. येशूच्या नावात Be free मुक्त व्हा. in your mind, तुमच्या मनात, in your spirit, तुमच्या आत्म्यात, in your soul, तुमच्या in जीवात, your body, तुमच्या शरीरात, right now. याच क्षणी In Jesus' name, प्रभू येशूच्या नावात I pronounce peace in your life, मी तुमच्या जीवनात शांतीची घोषणा peace in करतो. your home, तुमच्या घरात शांती असो, peace in your family. तुमच्या कुटुंबात शांती असो. I bless the husbands, मी पतींना आशीर्वाद the देतो, wives, पत्नींना सुद्धा, their children, त्यांच्या and मुलाबाळांना, their home, त्यांच्या घरांना, and those who are single. आणि जे एकटे आहेत. I pray, Father, मी प्रार्थना करतो lead बाबा them to the right life partner. त्यांना योग्य जोडीदाराकडे Those तुम्ही, who are studying, आणि जे शिकतायत, I pray, Father, take care of them. मी प्रार्थना करतो बाबा की तू त्यांची काळजी They'll घे not fall into wrong affairs. आणि चुकीच्या प्रकरणात ते पडणार नाही. For every person is God's beloved. कारण प्रत्येक व्यक्ती देवाचा प्रिय कर आहे. Thank you, Father. धन्यवाद, I Father. bless the students मी सगळ्या विद्यार्थ्यांना with आशीर्वाद good देतो. wisdom and knowledge and understanding. चांगलं ज्ञान समज बुद्धीद्वारे I rebuke every fear in Jesus' name. प्रत्येक भीतीला मी Every धमकावतो येशूच्या depression in नावात. Jesus' name. प्रत्येक निराशाला धमकावतो येशूच्या Be नावात. blessed. आशीर्वादित व्हा. Amen. Say, I'm आमेन. blessed. बोला मी आशीर्वादित I'm आहे. blessed. मी आशीर्वादित आहे. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू.